नमस्कार मित्रांनो, स्पेशल 26 हा चित्रपट तुम्हाला माहिती असेलच। आजही स्पेशल 26 आहे। 26 जुलै म्हटल्यावर मुंबईकरांना त्या 26 जुलै 2005ची आठवण होते, जेव्हा 100 सेंटीमीटर पाऊस एका दिवसात पडला होता आणि त्यांनी हाहाकार माजवला होता। पण त्याहून महत्त्वाचा दिवस आपल्या दृष्टीने कारगिल विजय दिवस हा आहे। 1999 साली याच दिवशी म्हणजे 26 जुलैला भारताने कारगिल युद्धामध्ये पूर्णपणे विजय मिळवला होता। पाकिस्तानच्या घुसखोरांनी जो प्रदेश जिथे जिथे कब्जा केला होता तो सगळा प्रदेश आपण मुक्त केला होता आणि म्हणून आजचा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। आज कारगिल विजय दिवसालाही 26 वर्ष झालेली आहेत। हे 26 जुलैला 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दुर्दैवाने याच वर्षी पहलगाम येथे पाकिस्ताननी दहशतवादी हल्ला केला। त्याच्यात त्यांनी मारलेल्या लोकांची संख्याही 26च आहे। या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं आणि आज द्रास येथे भारतीय सैन्य दलांचे प्रमुख, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल विजय दिवसाचं स्मरण करताना ऑपरेशन सिंदूरचं स्मरण पाकिस्तानला करून दिलेलं आहे। आणि अशा प्रकारे जेव्हा कुरापत काढाल तेव्हा तुम्हाला अद्दल घडवण्यात येईल हा संदेश अतिशय स्पष्ट भाषेत पाकिस्तानला दिला गेलेला आहे। कारगिल युद्धामुळे अनेक धडे आपल्याला मिळाले। पाकिस्तान केवळ काश्मीर भागात हल्ला न करता लडाख भागामध्ये म्हणजे जिथे खास करून श्रीनगर ते लेह हा महामार्ग ज्या भागातून जातो तो महामार्ग जर पाकिस्तानच्या टप्प्यात आला असता, पाकिस्तानच्या कब्जात आला असता, तर मग लडाखही भारतातनं गेला असता। पाकिस्तानने नसता तर तिकडनं चीननी तो गिळंकृत केला असता। कारगिल युद्धामागे पाकिस्तानची रणनीती हीच होती की उन्हाळ्यामध्ये बर्फ लवकर वितळलं त्याचा फायदा घेऊन हा जो श्रीनगर लेह महामार्ग आहे त्याच्या आजूबाजूला असलेल्या उंच पर्वत शिखरांवर ती ताब्यात घेऊन, कारण जिथे फारशी डिप्लॉयमेंट नसते, हिवाळ्याच्या काळात दोन्ही सैन्य मागे जातात, त्याचा फायदा घेऊन भारतातल्या गिरीशिखरांवर ताबा मिळवला आणि तिथे आपला तोफखाना नेला तर श्रीनगर लेह महामार्ग बंद पाडता येईल। भारताच्या हे लक्षात आलं, ते काही गुराख्यांमुळे लक्षात आलं की त्यांनी हा जो राष्ट्रीय महामार्ग 1A हा जो आहे तिथे त्यांनी पाकिस्तानी घुसखोरांना किंवा सैनिकांना बघितल्याचं आणि त्याच्यानंतर कारगिल युद्धाला सुरुवात झाली। निवडणुकांचं वातावरण होतं आणि तेव्हा भारताविरुद्ध असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध, भारताने अण्वस्त्र चाचणी केली होती त्यामुळे असलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि एकूणच तेव्हा अमेरिकेत असलेल्या बिल क्लिंटन सरकारचं भारताविरुद्धचं धोरण, यामुळे भारताने आपल्या मर्यादेत राहून कारवाई केली होती। प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता भारताने कारवाई केली होती। एक एक शिखर भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतलं होतं। भारतीय हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत राहून पाकिस्तानच्या जिथे चौक्या होत्या तिथे हल्ले केले होते आणि हे सगळं चालू असताना भारताने अमेरिकेला हे पटवून दिलं होतं की ही पाकिस्तानची आगळीक आहे आणि त्यामुळे अखेरीस अमेरिकेने देखील पाकिस्तानला इशारा दिला होता। पण या सगळ्या काळामध्ये म्हणजे 26 जुलैच्या काळापर्यंत ऑपरेशन विजयमध्ये, कारगिल युद्धामध्ये 527 भारतीयांना प्राण गमवावे लागले होते आणि 1363 लोक जखमी झाले होते। एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या सैनिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं। याचं कारण म्हणजे आपण देशाची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती। मी त्याच्यामध्ये
तेव्हा पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी आणि आता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तुलना करणार नाही, कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, भारताची संरक्षण सिद्धता वेगळी होती. कारण वाजपेयी तेव्हा नुकतेच पंतप्रधान झाले होते आणि जो वारसा त्यांना त्याच्या पूर्वीच्या सरकारांकडून मिळाला होता त्याच्यात बदल करणं वर्ष दीड वर्षात शक्य नव्हतं. अर्थव्यवस्थेचे ती जी अवस्था होती तेव्हाही या सगळ्याचे परिणाम तेव्हा होणार होते आणि त्यामुळे तेव्हा जी गोष्ट केली ती त्या परिस्थितीला अनुसार केली. पण आता जी आपण गोष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपली संरक्षण सिद्धता दाखवलेली आहे. पहलगाम नंतर ऑपरेशन सिंदूर झालं, त्याच्यामध्ये जर तुम्ही मारल्या गेलेल्या लोकांची संख्या बघितली तर ती संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. याच्यामध्ये एकूणच म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये 30च्या आसपास लोक मारले गेले. याच्यामध्ये 8 फक्त लष्करी आणि निमलष्करी लोकांचा समावेश आहे. त्यातल्याही बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे. तो पाकिस्ताननी शेलिंग केलं, तोफखाना चालवला, त्याच्यात इमारतीवर हल्ला झाला आणि लोक मारले गेले. ही संख्या आहे. प्रत्यक्ष युद्धात मारल्या गेलेल्यांची संख्या जवळपास 0 आहे. याचं कारण भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत राहून पाकिस्तानच्या अगदी आतपर्यंत पाकिस्तानचे वेगवेगळे एअरबेसेस, किराणा हिल्स इथला पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा साठा म्हणजे तिथे तो साठवला आहे तिथे, आणि पाकिस्तानमध्ये असलेले वेगवेगळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले वेगवेगळे दहशतवादी तळ, या सगळ्यांवर ज्या अचूकपणे हल्ला केला आहे आणि आपली सिद्धता संपूर्ण जगासमोर आणलेली आहे, त्याचा अभ्यास कौतुक अशासाठी म्हणणार नाही, कारण कौतुक जगाला करायचं नाही आहे, कारण भारत हे सगळ्यांचं मोठं मार्केट आहे आणि कौतुक केलं की मग मार्केट कमी होईल, कारण भारत स्वतः गोष्टी करू शकतो हा विश्वास आणखीन प्रबळ झाला की मग आपण विकू शकणाऱ्या साहित्याची गरज कमी होईल आणि म्हणून कौतुक होणार नाही. ते त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका. पण ही गोष्ट झालेली आहे. कारगिल युद्धानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सुरू झाली आणि नरेंद्र मोदींच्या काळात तिला एका नवीन उंचीवर नेण्यात आलं, ती म्हणजे या सगळ्या भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास. याच्यामध्ये श्रीनगर लेह हा रस्ता हा एकमेव पर्याय तेव्हा लेहला जाण्यासाठी होता. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये लडाखपासून भारताचा संबंध तुटायचा, फक्त विमानांनी तिकडे जाणं शक्य असायचं. आता लडाखला जायला एकीकडे काश्मीरमध्ये कलम 370 आणि लडाख, लेह लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर दूरच ठेवा, पण भारतातनं लडाखपर्यंत जायला म्हणजे भारताचा भाग असलेल्या लडाखमध्ये जायला आता 3 रस्ते, एक जो श्रीनगर लेह रस्ता होता त्या रस्त्यातही नवीन बोगदे खणून तो रस्ता बारमाही कसा सुरू राहील हे बघितलं आहे. दुसरा मनाली मार्गे, त्याच्यातही तो अटल टनेल म्हणजे हिमाचल प्रदेशातनं लेह लडाखला जायला दुसरा रस्ता, आणि आता तिसरा रस्ताही मधून झांस्कर खोऱ्यातनं लडाखपर्यंत जायला त्याचंही काम सुरू आहे. म्हणजे लेह लडाखशी बारमाही कनेक्टिव्हिटी झालेली आहे. लडाखमध्ये ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा झालेल्या आहेत, म्हणजे आधी एक खारदुंगला पास होता, तोच सगळ्यात उंचावर होता. आता खारदुंगला पासपेक्षाही उंचावर असलेले रस्ते आपण बांधलेले आहेत आणि याच्यासाठी पाकिस्तानपेक्षा चीन जास्त जबाबदार आहे, कारण ज्या गोष्टी गलवान खोऱ्यात चीन 2020 साली केल्या त्यानंतर भारताने आपला वेग आणखीन वाढवलेला आहे. लेह लडाखमध्ये आता तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी सहज मिळते. मी जेव्हा लेहला गेलो होतो तेव्हाच 5G तिथे यायला लागलं होतं. मला 1-2दा मिळालंही होतं. म्हणजे 2-2 दिवस अजिबात नेटवर्क नाही आणि मग एकदम 5G कनेक्टिव्हिटी. अशा दोन्ही प्रकारचा अनुभव मी तेव्हा घेतलेला आहे. म्हणजे लेहला कनेक्टिव्हिटी खूप चांगली होती, पण तिकडनं जेव्हा तुम्ही सुदूर प्रदेशात जाल तेव्हा ते नेटवर्कचा इश्यू असायचा. मग तिकडे गेल्यावर नेटवर्क पुन्हा यायचं, पण 5G नेटवर्क तेव्हा मला लेहमध्ये मिळालेलं आहे. या गोष्टीत फरक पडलेला आहे. आताचं जे युद्धतंत्र आहे त्याच्यामध्ये ड्रोन असेल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असेल, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असेल, त्याच्यामध्ये उपग्रहांचा वापर असेल, त्याच्यामध्ये सगळे सॅटेलाईट म्हणजे ते उपग्रहांनी काढलेली छायाचित्र ती स्कॅन करणं, त्याच्याद्वारे निर्णय घेणं,
या सगळ्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढला आहे तसाच तंत्रज्ञानाच्याद्वारे निर्णय घेण्याच्याही क्षमतेत वाढ झालेली आहे. पण त्याच्या मागचा जो एक समान भाग आहे तो म्हणजे पाकिस्तानकडनं केली जाणारी कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही. तेव्हा ही आगळीक केली असता आपल्या मर्यादेत राहून पाकिस्तानला धडा शिकवला होता. आता दहशतवादी हल्ला जरी केलात तरी त्याला युद्ध मानलं जाईल आणि तुमच्या अगदी आतपर्यंत असलेल्या ठिकाणांवर हल्ले करून तुम्हाला त्याचं उत्तर देण्यात येईल हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिलेला आहे. आणि त्यामुळे या वर्षीचा कारगिल विजय दिवस हा जास्त महत्त्वाचा ठरतो, कारण कारगिल युद्धाला 26 वर्ष होत असताना आणखीन एक युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं आहे. ते युद्धही भारताने जिंकलं होतं, हे युद्धही भारताने जिंकलं आहे. पण त्या युद्धामध्ये जी गोष्ट झाली होती, अनेक सैनिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं, ते टाळून कमीत कमी सैनिकांचे प्राण जाऊन पाकिस्तानला जी अद्दल घडलेली आहे, जो धडा मिळालेला आहे, ते बघता पाकिस्तान पुढचा हल्ला, पाकिस्तान सुधारणार नाही, तो कुरापती काढतच राहील, पण पुढचा हल्ला करताना अधिक विचार आणि अधिक जोखीम पत्करावी लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.